ನಮಸ್ಕಾರ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಭಗವದ್ಗೀತೆಯ 11ನೇ ಅಧ್ಯಾಯದ ಪಾಠಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ, ಸುಸ್ವಾಗತ. ಇವತ್ತು ನಾವು 16, 17, 18 ಈ ಶ್ಲೋಕಗಳನ್ನು ಕಲಿಯುವಂತಹ ಸಮಯ. ಅದಕ್ಕೂ ಮೊದಲು ನಾವು ಪುನರಾವರ್ತನೆಯನ್ನು ಮಾಡೋಣ. ಅಂದರೆ 13, 14, 15ನೇ ಶ್ಲೋಕಗಳ ಪುನರಾವರ್ತನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ತದನಂತರ ನಾವೇನು ಮಾಡೋಣ ಅಂತಂದರೆ 16, 17, 18ನೇ ಶ್ಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ. ಸಾನ್ವಿ ಪುಟ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡೋಣ. श्रीगुरुभ्यो नमः। अथ भगवद्गीतासु एकादशोऽध्यायः विश्वरूपदर्शनयोगः। तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा। ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत। अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसंज्ञान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान्. ಚೆನ್ನಾಗಂದೆಮ್ಮ, ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಂದಿ. ನಿನ್ನೆ ನನ್ನಿಂದ ಒಂದು ಮಿಸ್ಟೇಕ್ ಆಗಿದೆ. ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದು ಬ ಅಲ್ಲ, ಇದು ಬ್ರ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಓಕೆ, ಇದು ಬ್ರಹ್ಮಾಣ ಮೀಶಂ ಅಂಥೇಳಿ ಇದನ್ನು ಉಚ್ಚಾರ ಮಾಡು. ಓಕೆ, ಹಾ ಸರ್. ಅದು ನಾನು ಬೇರೆ ಪುಸ್ತಕವನ್ನು ನೋಡಿದೆ, ಅವಾಗ ಗೊತ್ತಾಯ್ತು ನನಗೆ ಅದು. ಓಕೆ, ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ, ಪರಮಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ, ಶ್ರೀಮದಾನಂದ ತೀರ್ಥ ಭಗವತ್ಪಾದಾಚಾರ್ಯ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಅನೇಕ ಬಹುದರ ವಕ್ತ್ರನೇತ್ರಂ अनेकबहुधरवक्त्रनेत्रम् अनेकबहुधरवक्त्रनेत्रम् अनेकबाहुधरवक्त्रनेत्रम्. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಮ್ಮ ಅನೇಕ ಬಾಹೂದರ ವಕ್ತ್ರನೇತ್ರಂ अनेकबाहुधरवक्त्रनेत्रम् ಹನುಮ अनेकबाहुधरवक्त्रनेत्रम् अनेकबाहुधरवक्त्रनेत्रम्. ಪಶ್ಯಾಮಿ ತ್ವಾಂ ಸರ್ವತೋಂತರೂಪಂ पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम्. पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम्. पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम्. ನಾಂತಂ ನ ಮಧ್ಯಂ ನ ಪುನಸ್ಥವಾದಿಂ नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं. नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं. नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं. ಪಶ್ಯಾಮಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ವಿಶ್ವರೂಪ पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपा. पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपा. पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपा. ಅನೇಕ ಬಾಹೂದರ ವಕ್ತ್ರನೇತ್ರಂ ಪಶ್ಯಾಮಿ ತ್ವಾಂ ಸರ್ವತೋಂತರೂಪಂ अनेकबहुधर वक्त्रनेत्र ಬಾ. ಓಕೆ, ಮತ್ತೊಮ್ಮನ್ನು ಅನೇಕ ಬಾಹೂದರ ವಕ್ತ್ರನೇತ್ರಂ ಪಶ್ಯಾಮಿ ತ್ವಾಂ ಸರ್ವತೋಂತರೂಪಂ अनेकबाहुधरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम्. अनेकबाहुधरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम्. अनेकबाहुधरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम्. ನಾಂತಂ ನ ಮಧ್ಯಂ ನ ಪುನಸ್ಥವಾದಿಂ ಪಶ್ಯಾಮಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ವಿಶ್ವರೂಪ नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपा. नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपा. नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर ಪೂರ್ಣ ಶ್ಲೋಕ ಅಂದ್ಬಿಡಮ್ಮ, 16ನೇ ಶ್ಲೋಕವನ್ನ.
अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप अनेकबाहूदरवक्त्रनेत्र पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि ವಿಶ್ವೇಶ್ವರ ವಿಶ್ವರೂಪ. ಓಕೆ ಅಮ್ಮ, ಚೆನ್ನಾಗಂದಿ. ಈಗ 17ನೇ ಶ್ಲೋಕವನ್ನು ಕಲಿಯುವಂಥ ಸಮಯ. ಕಿರೀಟಿನಂ ಗದಿನಂ ಚಕ್ರಿಣಂ ಚ ಕಿರೀಟಿನಂ ಗದಿನಂ ಚಕ್ರಿಣಂ ಚ ಕಿರೀಟಿನಂ ಗದಿನಂ ಚಕ್ರಿಣಂ ಚ ಕಿರೀಟಿನಂ ಗದಿನಂ ಚಕ್ರಿಣಂ ಚ ತೇಜೋ ರಾಶಿಂ ಸರ್ವತೋ ದೀಪ್ತಿಮನಂತಂ तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तम् ಪಶ್ಯಾಮಿ ತ್ವಾಂ ದುರ್ನಿರೀಕ್ಷ್ಯಂ ಸಮಂತಾತ್ पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् ಕರೆಕ್ಟ್. पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् ದೀಪ್ತಾನಲಾರ್ಕ ದ್ಯುತಿಮಪ್ರಮೇಯಂ दीप्तानलार्कद्युतमप्रमेयम् ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೀನಮ್ಮ. ತಡಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ದೀಪ್ತಾನಲಾರ್ಕ ದ್ಯುತಿಮಪ್ರಮೇಯಂ दीप्तानलर्काद्युतिमप्रे ಲ ದೀಪ್ತಾನಲಾರ್ಕ ದ್ಯುತಿಮಪ್ರಮೇಯಂ दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् 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 ಕಿರೀಟಿನಂ ಗದಿನಂ ಚಕ್ರಿಣಂ ಚ ತೇಜೋ ರಾಶಿಂ ಸರ್ವತೋ ದೀಪ್ತಿಮನಂತಂ किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तम् ಪಶ್ಯಾಮಿ ತ್ವಾಂ ದುರ್ನಿರೀಕ್ಷ್ಯಂ ಸಮಂತಾತ್ ದೀಪ್ತಾನಲಾರ್ಕದ್ಯುತಿಮಪ್ರಮೇಯಂ पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्तात् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्तात् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्तात् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् 17ನೇ ಶ್ಲೋಕ ಪುರಾಣ. किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्तात् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्तात् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्तात् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् ಚೆನ್ನಾಗಂದಿ. 18ನೇ ಶ್ಲೋಕ.
ತ್ವಮಕ್ಷರಂ ಪರಮಂ ವೇದ ಸಾರಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ತ್ವಮಕ್ಷರಂ ಪರಮಂ ವೇದಿತವ್ಯಂ. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमक्षरं परमं वेदितव्यम् त्वमस्य विश्वस्य परं निधानम्. त्वमस्य विश्वस्य परं निधानम् त्वमस्य विश्वस्य परं निधानम् त्वमस्य विश्वस्य परमं निधानम् ಪರಮಮಲಮ ಪರಂ ನಿಧಾನಂ. ತಮವ್ಯಯ ಶಾಶ್ವತ ಧರ್ಮಗೋಪ್ತಾ. त्वमव्यः ತಡಿ त्वमव्ययः ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೇನೆ ತಡಿ. ತ್ವಮವ್ಯಯ ಶಾಶ್ವತ ಧರ್ಮಗೋಪ್ತಾ. त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता ಸನಾತನಸ್ತ್ವಂ ಪುರುಷೋ ಮತೋ ಮೇ. सनातनस्त्वं पुरुषो मतो मे सनातनस्त्वं पुरुषो मतो मे सनातनस्त्वं पुरुषो मतो मे त्वमक्षरं परमं वेदितव्यं. त्वमस्य विश्वस्य परं निधानम्. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् तमव्यय शाश्वतधर्मगोप्ता. सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ಪೂರ್ಣ 18ನೇ ಶ್ಲೋಕ ಅಂದ್ಬಿಡಮ್ಮ ಒಂದ್ಸಲ. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ಚೆನ್ನಾಗಂದಮ್ಮ, ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಂದಿ. ಗುಡ್ ಗರ್ಲ್. ಇದನ್ನೆಲ್ಲನೂ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡು. ಓಕೆ, ಇವತ್ತು ಹೇಳಿದ ಕ್ಲಾಸ್ಗಳನ್ನು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ನಾವು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡೋಣ ಅಂತಂದರೆ 19, 20 ಮತ್ತು 21ನೇ ಶ್ಲೋಕವನ್ನು ಕಲಿಯೋಣಂತೆ. ಅಲ್ಲಿ ತನಕ ಎಲ್ಲರಿಗೂ ರಾಮ್ राम राम